नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज तारीख 26 मे। अवकाळी पावसाने नदीपात्रात अचानकच वाढ झाली की राव। या पावसामुळे आजूबाजूच्या भागामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। त्या हसूरमध्येच की राव। या अचानक वाढलेल्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी थेट पाण्यात गेले की राव। या मोटरीमध्ये शेतातील पाणी पंप करणारी महत्त्वाची यंत्रणा असते। त्या पावसातनं आणि त्या पुरातनंच मोटरी काढायला चालू झाले की राव। शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले, पिकांना देखील धोका निर्माण झाला। त्या पावसाच्या लाटाने फक्त नदीच भरली नाही तर शेतकऱ्याच्या आशे वाहून गेले की राव। ज्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांची मोटर आज पाण्यात गेडप। या पाण्यात केवळ यंत्र नाही तर शेतकऱ्यांची झिजलेली स्वप्नच बुडाली। ह्या अवकाळी पाऊस आला आणि बळीराजाचे विश्वासच हिरावून गेला। पण शेतकरी रडत नाही, पण आज त्यांच्या डोळ्यातल्या आशा त्या पाण्यात बुडताना दिसत आहेत राव। शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे, शासनाकडून त्वरित मदत मिळावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना घ्यावा ते राव। लढा तू बळीराजा।